नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ऊसासाठी FRP अर्थात वाजवी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्याला गुंतवणुकीसाठीचं सर्वोत्तम स्थान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात मंत्रालयानं कधीही हस्तक्षेप केलेला नाही. लीला सॅमसन यांच्या राजीनाम्यावर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हरिशंकर ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारला. आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपात दाखल. तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय. आणि मलेशियाई मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू आणि अजय जयराम उपांत्य फेरीत दाखल. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. ऊसाला वाढीव FRP अर्थात वाजवी मूल्य देण्याबाबतचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापुढे ऊसाचं वाजवी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल इतकं राहील. या निर्णयाबाबत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं 220 रुपये FRP जाहीर केलेला होता. 9.5% रिकव्हरीला 2200 रुपये FRP बसत होता आणि परत 1% रिकव्हरीला 232 रुपये. या वर्षी केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये फक्त 10 रुपयाची वाढ केलेली आहे. म्हणजे 9.5% रिकव्हरीचा FRPचा बेस हा 2300 रुपये झालेला आहे. म्हणजे 100 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. परंतु हा FRP 250 रुपये जर केला असता तर 9.5% रिकव्हरीला ऊस उत्पादक शेतकऱ्याला 2500 रुपये ऊसाचा भाव मिळाला असता. कारण पूर्वी FRPचा बेस हा 8.5% रिकव्हरी धरून काढला जायचा. परंतु त्याच्यामध्ये मोडतोड करून 8.5% रिकव्हरीचा बेस 9.5% केल्यामुळं 1%नं शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं आहे. म्हणजे आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळजवळ 250 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. तर याच्यामध्ये अजून वाढ होणं अत्यंत गरजेचं होतं. तरच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च काही अंशी भरून निघाला असता. कारण हा जो काही FRP जाहीर केलेला आहे तो खरं बघितलं तर शेतकऱ्याला फारसा दिलासा देणारा नाही. FM रेडिओच्या 3ऱ्या टप्प्याच्या लिलावालाही मंजुरी मिळाली आहे. खासगी कंपन्यांच्या मार्फत रेल्वेला बायोडिझेलच्या थेट विक्रीसाठीही या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. 3ऱ्या महाराष्ट्र आर्थिक परिषदेचं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्याला गुंतवणुकीसाठीचं सर्वोत्तम स्थान करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. राज्यात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी काय काय करणं आवश्यक आहे तसंच उद्योगधंद्याला पूरक धोरणं कशाप्रकारे आखता येतील हे समजून घ्यायला या परिषदेमुळे मदत मिळेल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. उद्योगधंदा उभारणं सुलभ व्हावं यासाठी मेक इन महाराष्ट्र उपक्रम सुरू केल्याचं सांगून या उपक्रमाविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. उद्योगधंद्यांच्या वाढीला खीळ घालणाऱ्या नियम आणि कायद्यात बदल करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विशेष अधिकार देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला शांघाय नव्हे तर मुंबईला मुंबईच बनवू अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योगधंद्यांना लागणाऱ्या परवानग्या कमी करण्यासाठी राज्य सरकारनं काम सुरू केलं असून विकेंद्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगधंदे उभारताना येणाऱ्या अडचणी येत्या 2 ते 3 महिन्यात दूर केल्या जातील अशी ग्वाही देखील त्यांनी उद्योजकांना दिली. एक इंडस्ट्री जब अपना काम शुरू करना चाहती है तो इतनी परमिशन की रेजिम से उसको जाना पड़ता है और वो करते करते उसमें 2-3 साल निकल जाते हैं. तो अगर कोई जेन्युइनली एक उद्योग लगाना चाहे, प्रामाणिकता से एक उद्योग लगाना चाहे तो उसको 3 महीने में सारी परमिशंस मिलनी चाहिए. तो वही प्रयास हम लोग कर रहे हैं जिसमें हम टेक्नोलॉजी का उपयोग कर रहे हैं, जिसमें हम हमारी जो प्रोसेस है उसको वापस री इंजीनियर कर रहे हैं और लगातार इसमें सुधार लाने की कोशिश कर रहे हैं ताकि महाराष्ट्र एक उद्योग जगत के लिए निवेश का एक महत्वपूर्ण स्थान बने.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईत किनारी रस्ते उभारण्याचं काम कधी सुरू होईल याबाबतची घोषणाही लवकरच करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळ 2019 पर्यंत सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राईड ऑफ महाराष्ट्र या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करून त्यातले 600 कोटी रुपये जून 2015 पर्यंत उपलब्ध करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिले. जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत 5000 गावं टंचाईमुक्त करण्याचं ध्येय असून यातल्या 2500 गावांमध्ये 26 जानेवारीपासून कामाला सुरुवात करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नेहमीच आदर केला असून बोर्डाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केलेला नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आज स्पष्ट केलं. सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख लीला सॅमसन यांनी स्वतःहून राजीनामा दिला असल्याचं राठोड यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. फाइनल जो कॉल होती है वो एफकैट की होती है, एपेलेट ट्राइब्यूनल की, और जो अभी जो फिल्म जिसकी चर्चा चल रही है अगर वो एफकैट द्वारा जो भी उस पर निर्णय लिया जाएगा तो वो सभी को स्वीकारित होना चाहिए. ये एक गवर्नमेंट की पॉलिसी गाइडलाइंस के हिसाब से है और इसमें किसी ने कोई इंटरफेरेंस या कोअर्शन नहीं करा. और अगर जो चेयरपर्सन ऐसा समझती हैं तो सरकार के सामने वो पेश करें कोई चिट्ठी या कोई एसएमएस जहां पर उनको किसी पर दबाव डाला जा रहा है. वरिष्ठ निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी आज देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका सुरळीतपणे घेणं आपल्यासमोर सध्याचं लक्ष्य असल्याचं ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल ब्रह्मा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ब्रह्मा 1975च्या IAS तुकडीतले आहेत. सुमारे 2.5 वर्ष मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे VS संपत काल सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ब्रह्मा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपये 42 पैसे आणि डिझेलच्या किमतीत 2 रुपये 25 पैशांनी कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आज मध्यरात्रीपासून लागू होईल. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांच्या पाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कोणतीही निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नसून जनतेची सेवा करणं हाच माझा उद्देश असल्याचं भाजपात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाजिया इल्मी यांनी स्पष्ट केलं. एक ना मुझे इलेक्शन लड़ने का कोई मन है, ना ही मैंने इसकी बात भी की है. आप लोग चला रहे हैं बहुत सी खबरें, लेकिन वाकई में मेरा कोई मन नहीं है कंटेस्ट करने का, किसी को हराने का, कुछ जताने का, कोई पॉइंट बनाने का. मैं वाकई में सेवा करना चाहती हूँ और मुझे लगता है मैं सक्षम हूँ. इल्मी यांच्याबरोबर संगीतकार आनंदराज आनंद यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे नेते सतीश उपाध्याय यांच्या समवेत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. दिल्ली विधानसभा निवडणूक रिपब्लिकन पार्टी स्वबळावर 30 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून स्वबळावर लढवणार आहे. 1 फेब्रुवारीपासून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन केलं आहे. जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फुमियो कशिदा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचं आज दिल्लीत आगमन झालं. या 3 दिवसांच्या दौऱ्यात भारत आणि जपान दरम्यान धोरणात्मक मुद्द्यावर चर्चा होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फुमियो कशिदा यांच्यात दोन्ही देशांमध्ये संबंध दृढ करण्याबरोबरच गुंतवणूक कशी वाढेल यावरही चर्चा होणार आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यात आगामी 5 वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारतात $35 अब्ज गुंतवणूक करण्याचं आश्वासन जपाननं दिलं होतं. संरक्षण, ऊर्जा, रस्ते विकास, आरोग्य, महिलांचा उत्कर्ष यासारख्या विविध क्षेत्रात सहकार्य करत प्रगती साधणार असल्याचं उभय देशांमध्ये ठरवण्यात आलं आहे. अभिनव संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत सातत्यानं बदल होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये BMCC इथं प्राध्यापक प्र. ची शेजवलकर यांच्या 86व्या जन्मदिवसानिमित्त
व्यवस्थापन आणि वाणिज्य शिक्षण वर्तमान आणि भविष्य या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. कॅशलेस या प्रश्नावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन जावडेकर यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत दिलं. आणि लोकांना कमी हॉस्पिटलमध्ये आज केवळ 40 हॉस्पिटलमध्येच फक्त सेवा मिळतात. त्या कशा वाढतील या दृष्टीने एक सर्व संबंधित घटकांची बैठक घेण्यासाठी एक अधिकारी किंवा एम्सचे डॉक्टर किंवा कोणीतरी असं पाठवावं या ठिकाणी, असं मी त्यांना विनंती करणार आहे. आणि मला खात्री आहे की एक अधिकारी येतील जे या सर्वांशी बोलतील आणि त्यातून या प्रश्नाची सोडवणूक होईल असा मला विश्वास आहे. दरम्यान लायन्स सेवा मंचानं आयोजित केलेल्या लायन्स पर्यावरण प्रदर्शन 2015चं उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झालं. शिवाजीनगर इथल्या साखर संकुलामध्ये हे प्रदर्शन भरलं आहे. 40 मायक्रॉनपेक्षा जिथे प्लॅस्टिकचं उत्पादन होतं त्यांनी स्वतःहून ते महिन्यात बंद करावं, नाहीतर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. युनिट्स बंद करू. सरकारचं आर्थिक आणि राजकीय धोरण याविषयी संपूर्ण चर्चेअंती एक सर्वंकष प्रस्ताव करण्यात येणार असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी आज नागपुरात केलं. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. देशातील शिक्षण प्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांना समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू आहे. या केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. रामशंकर कठेरिया यांच्या विधानावर दासगुप्ता यांनी आक्षेप घेतला. याचा आम्ही कडाडून विरोध करू असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून कम्युनिस्ट नेते आले आहेत. पुद्दुचेरी इथं होणाऱ्या महासंमेलनाचा कार्यक्रम या परिषदेत निश्चित केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या सांसद ग्रामदत्तक योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातलं मालुंजा हे गाव दत्तक घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज गावातल्या विविध भागांची पाहणी करून समस्यांची माहिती घेतली. ग्रामदत्तक योजनेतून गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं शासकीय धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामदत्तक योजनेत आपल्या गावाचा समावेश झाल्याबद्दल गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी हे गाव त्यांच्या संसदीय ग्राम विकास योजनेत घेतल्यामुळे साऱ्या गावाला इतका आनंद झालेला आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत सारी माणसं उत्साहाने एका वेगळ्या दृष्टीने कामाला अशी लागली आहे की आगामी 4-5 वर्षामध्ये याच्यामध्ये विशेषतः गावचे सरपंच, त्याचे सारे सहकारी, सारे तरुण कार्यकर्ते यांनी एक निश्चय केला की 4-5 वर्षामध्ये मालुंजा अशा पद्धतीचं गाव दिसेल की महाराष्ट्रात एक आदर्श गाव म्हणून मालुंजाची गणना होईल. गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या यंत्रमाग उद्योगाला सावरण्यासाठी राज्य शासन यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करून विशेष योजना राबवणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश हलवणकर यांनी आज सोलापूर इथं दिली. राज्याचं नवीन वस्त्रोद्योग धोरण निश्चित करण्यासाठी आमदार हलवणकर यांनी इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी या ठिकाणी भेटी देऊन वस्त्रोद्योगाच्या समस्या जाणून घेतल्या. सोलापुरातल्या यंत्रमागधारकांशीही त्यांनी चर्चा केली. सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, धर्माण्णा सादुल, पेंटप्पा गड्डम हे उपस्थित होते. राज्य सरकारनं सवलतीनं वीज पुरवठा करावा, कमी व्याजदरानं कर्ज द्यावं, तसंच कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करावं अशा मागण्या यंत्रमागधारकांच्या असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्याचं सुधारित वस्त्रोद्योग धोरण मंत्रिमंडळात लवकरच मांडण्यात येणार असल्याचं हलवणकर यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं त्यांचा आज जालना इथं सत्कार करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, भाजपाचे आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर उपस्थित होते. भाजपाचे राज्यात 1 कोटी सदस्य केले जाणार असून त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचं आवाहन दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केलं. उरण इथल्या वायू विद्युत केंद्राला गॅस अपुरा पडत असल्यानं गॅस पुरवण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करून प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज उरण इथं वायू विद्युत केंद्राची पाहणी करत होते. लोकाभिमुख शासन आणि प्रशासन हे आमचं ध्येय असून वेळ पडल्यास ट्रान्सफॉर्मर तपासून भारनियमनाची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसंच या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज निर्मिती करून ती ग्राहकांना कमी दरात देण्याचाही प्रयत्न केला पाहिजे असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
सत्तेत आल्यानंतर मातंग समाजाला स्वतंत्रपणे 8% आरक्षण देऊ असं आश्वासन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र सत्ता मिळताच त्यांना या आश्वासनाचा विसर पडला असल्याचा आरोप भारतीय मातंग संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी आज मुंबईत केला. अखिल भारतीय मातंग संघाचं मुंबईतल्या आझाद मैदान इथं आंदोलन सुरू आहे, त्यावेळी ते बोलत होते. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण, मातंग समाज अभ्यास आयोगानं नेमलेल्या समितीच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात, तसंच जिथे वास्तव्य असेल तोच पुरावा ग्राह्य धरून जातींचे दाखले द्यावेत, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण देण्याच्या संदर्भात तात्काळ विशेष अधिवेशन घेऊन मातंग समाजाला न्याय द्यावा आणि तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. गायरान जमिनीचे प्रश्न असतील, भूमिहीन दलित मातंग बौद्ध चर्मकारांचे असतील, त्याचप्रमाणे बँड कलावंतांना न्याय दिला पाहिजे. जागतिकीकरणामुळे उद्योगधंद्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असला तरीही लोकसंख्येचा फार मोठा भाग अजूनही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतायत, असं मत औरंगाबाद इथं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत आज व्यक्त करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभाग आणि लोकप्रशासन शास्त्र विकास मंडळ यांच्या वतीनं जागतिकीकरण आणि लोकप्रशासन फायदे तोटे या विषयावर 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विद्यासागर पंडित यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉक्टर एस मामिज्वार, प्राचार्य KR बंग यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या परिषदेसाठी देश विदेशातून संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आले असून सुमारे 150 शोध निबंध सादर होणार आहेत. इंग्रजांनी ज्या पद्धतीनं जात धर्म यांच्या आधारे फूट पाडत देशावर राज्य केलं, त्याच पद्धतीनं काही जातीयवादी शक्ती जातीय तेढ निर्माण करतायत. याकरता येत्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्म आणि जातीच्या बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करावा, असं आवाहन जमियन-ए-उलेमाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. हैदराबादमधल्या MIM पक्षाच्या ओवेसी बंधूंनी ज्या पद्धतीनं मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात प्रक्षोभक भाषणं करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, त्याबद्दल आपण निषेध व्यक्त करतो, असं सांगत कोणत्याही नेत्यांनी कुणाच्याही भावना दुखावतील असं वक्तव्य करू नये, असं मौलाना अरशद मदनी यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ घेऊन बुलडाण्यात हिवरखेड गावचा एक शेतकरी सध्या विक्रमी उत्पन्न घेत आहे. शेतीमध्ये वेगळी वाट चोखाळून या शेतकऱ्यानं विदर्भातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श ठेवलाय. पाहुयात याविषयीचा हा वृत्तांत. बुलडाणा जिल्ह्यात हिवरखेड गावात राहणारे दादाराव हटकर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत फळ शेतीचा पर्याय निवडला. नैसर्गिक आपत्तींपुढे हात न टेकता त्यांनी शासनाच्या शेतकरी हितैषी योजनांचा आधार घेतला. राज्य शासनाच्या फळबाग योजनेची माहिती मिळवून त्याअंतर्गत त्यांनी शेतात डाळिंब आणि संत्र्याची बाग फुलवली आणि यंदाच्या हंगामात विक्रमी उत्पन्न घेतलं. हे माळ रानामध्ये माझी 40 एकर संत्र्याची बाग आहे आणि 25 एकर डाळिंबाची बाग आहे. या ज्यापासून हे मी बाग लावलेली आहे त्या बागपासून मला खूप उत्पन्न मिळत आहे. तर ते उत्पन्न म्हणजे जवळपास एकरी 3 ते 4 लाख रुपये मला संत्र्याचं मिळतं आणि 3 ते 4 लाख रुपये डाळिंबाचं मिळतंय. याच्यापासून आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि आम्हाला काही कोणती अडचण येत नाही. लहरी निसर्गामुळे कधी हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावं लागतं, तर कधी पेरणीच वाया जाते. अशा परिस्थितीत हतबल न होता नव्या पर्यायांचा विचार केला तर नशीबही साथ दिल्या वाचून राहणार नाही. फक्त त्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत करावी लागते, हे हटकर यांनी दाखवून दिलं आहे. दरवर्षी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त फळबागा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तालुक्यामध्ये आतापर्यंत 200 ते 250 हेक्टरवर फळबागेची लागवड झालेली आहे आणि फळबागेपासून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून स्वतःला आर्थिक कुचंबणीपासून दूर ठेवत आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हटकर यशस्वीपणे संत्रा डाळिंबाचं उत्पादन घेत आहेत आणि सोबतच मेंढीपालन हा जोड व्यवसाय देखील करत आहेत. निर्जन रस्त्यावरून रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावं यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 2000 रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड्स बसवली आहेत. स्मार्टफोनचा वापर करून प्रवासी रिक्षाची संपूर्ण माहिती घेऊ शकतात.
रात्री अपरात्री तसंच एकट्यानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांनी रिक्षामध्ये आता ट्रॅफिक स्मार्ट कार्ड बसवायला सुरुवात केली आहे. चालकाच्या सीटच्या मागच्या बाजूला बसवल्या जाणाऱ्या या स्मार्ट कार्डचा वापर करण्यासाठी प्रवाशांना प्रथम आपल्या भ्रमणध्वनीवरती सेफ जर्नी हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. रिक्षातल्या स्मार्ट कार्डवरती क्विक रिस्पॉन्स कोड राहणार आहे. तो ॲप्लिकेशनच्या कॅमेऱ्यातून स्कॅन केल्यावरती आपल्या भ्रमणध्वनीवरती रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध होऊ शकेल. त्या स्मार्ट कार्डमध्ये रिक्षा परमिट होल्डरचा नाव, त्याचं परमिट नंबर, त्याच्यानंतर त्याचा लायसन नंबर आणि त्याचा व्हेकल नंबर, ज्या व्हेकलचं ते परमिट आहे त्याप्रमाणे त्याचं असं स्कॅन केलेला त्याचा फोटो, अशा पद्धतीने ते स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे. आणि ते रिक्षाचे जे ड्रायव्हर आहेत त्याच्या सीटच्या पाठीमागे ते लावल्यानंतर जे कोणी महिला किंवा मुलगी किंवा एखाद्या सिनियर सिटीजन आपल्या एखाद्या निर्जन स्थळी आपल्या मित्रमंडळीकडे किंवा नातेवाईकांकडे जात असताना एकटेपणा त्याला वाटू नये आणि त्याला सुरक्षितता वाटावी यासाठी हे स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तो आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना कळू शकतो की बाबा मी आता या रिक्षामधून आपल्याकडे येत आहे. प्रवासादरम्यान होणाऱ्या अप्रिय घटनांना या स्मार्ट कार्डमुळे काही प्रमाणात आळा बसायला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. देशातील मध्यवर्ती आणि महत्त्वाच्या असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकाच्या इमारतीला काल 90 वर्ष पूर्ण झाली. या इमारतीच्या बांधकामासाठी सावनेर इथल्या वालुवा प्रकारच्या विशेष दगडांचा वापर करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुना असल्यानं या इमारतीच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिलं जातं असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. ब्रिटिशांनी 1860 मध्ये नागपूर स्थानक उभारलं. 15 जानेवारी 1925ला तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. सध्या नागपूर स्थानकाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या वाढल्यानं त्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी मुख्य इमारतीसोबत इतरही बांधकाम झालं. मात्र या इमारतीचा वेगळेपणा आकर्षित करतो. आणि आता पाहूया क्रिकेट वृत्त. ऑस्ट्रेलियात आजपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत या 3 देशांच्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं आज पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 3 गडी राखून पराभव केला. सिडनी इथं झालेल्या या दिवसरात्र सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण इंग्लंडचा डाव 48व्या षटकातच 234 धावांमध्ये आटोपला. कर्णधार मॉर्गननं फटकावलेल्या नाबाद 121 धावांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या अन्य फलंदाजांचा प्रभाव पडला नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कनं 42 धावात 4 तर फॉकनरनं 47 धावात 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियानं 235 धावांचं लक्ष्य 40व्या षटकातच सहज पार केलं. सलामीवीर वॉर्नरनं 127 धावा ठोकत विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या व्होक्सनं 40 धावात 4 बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टार्क सामनावीर ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयातून 5 गुण कमावले असून परवा रविवारी मेलबर्न इथं ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात दुसरा दिवस-रात्र सामना होणार आहे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच अजय जयराम यांनी मलेशियन गोल्ड ग्रांप्री स्पर्धेत महिला तसंच पुरुष एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू हिनं आज दक्षिण कोरियाच्या किम ह्यो मिन हिचा 21-14, 21-12 असा पराभव केला. अजय जयराम यानं मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा 21-16, 21-23, 21-8 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष एकेरी गटात भारताच्या परुपल्ली कश्यप यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. कश्यप यानं आज इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी याला पराभूत केलं. हवामान वृत्त. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागातल्या किमान तापमानात घट झाली असून विदर्भात थंडीची लाट कायम आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 15, नागपूर 29-9, पुणे 29-10, औरंगाबाद 28-12, नाशिक 29-9, कोल्हापूर 28-14, रत्नागिरी 33-17, सोलापूर 32-13 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऊसासाठी FRP अर्थात वाजवी मूल्य 230 रुपये प्रति क्विंटल देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्याला गुंतवणुकीसाठीचं सर्वोत्तम स्थान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री.
सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात मंत्रालयानं कधीही हस्तक्षेप केलेला नाही. लीला सॅमसन यांच्या राजीनाम्यावर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून हरिशंकर ब्रह्मा यांनी पदभार स्वीकारला. आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपात दाखल. तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय. आणि मलेशियाई मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू आणि अजय जयराम उपांत्य फेरीत दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिमाही पतधोरणाआधीच व्याजदरात कपात केली आणि त्याचे पडसाद बाजारपेठेत उमटले. या अनुषंगानं रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात केलेली कपात आणि अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ मकरंद गाडगीळ आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.